सो मच। लेकिन आज की स्थिति ऐसी है कि चिश्तिया कॉलोनी के अंदर चढ़ने के बाद पाँव को मिट्टी नहीं लगती, ऐसा साफ सुथरा स्वच्छ वार्ड आपने बना के रखा है, फिर भी टिकट नहीं मिला, इसका आप क्या बोलेंगे? पहली बात तो टिकट का मामला नहीं है। पक्ष ने एमआईएम पक्ष ने वहां से कोई भी कैंडिडेट मतलब वहां से इलेक्शन लढाए तो टिकट का मसला ही नाही रहता। दुसरी बात ही आहे की सिर्फ चिश्तिया कॉलनी ही नाही तर मी केलेले कामाची फार मोठी यादी आहे, ते लोकांनी येऊन ते श्रेय घेतला असं काय ते वेगळं, परंतु आविष्कार चौक ते तेरणा हायस्कूल पर्यंत 1.5 कोटीचा रस्ता हा मी स्वतः आणि त्यानंतर त्यांनी अतुल सावे साहेबांनी ते दांडगेचं थोडा फार वाढ येतो तर ते त्यांनी तिथं ओपनिंग केली, उद्घाटन केलं, माझ्या वाड्यात नाही केलं, तिकडून केलं, म्हणजे ते बनवलं तसं नाही। पाण्याची समस्या तर फार आहे, हे तर सर्व सिटीमध्येच आहे, माझ्या वाड्यामध्येच नाही। तर ते पाणी ते आता आम्ही आता पण मोर्चा काढला होता, त्या दिवशी गेलो होतो त्यांच्याकडे पाण्याची, तर काहीतरी दिवस लागणार म्हणले पाणी चालू होणार। दुसरी गोष्ट ही आहे रोडाची तर जसं आता सगळी संपलेली आहे, मतलब चांगली रोड बनलेली आहे, पॉज बनलेले आहे, आता गार्डनची काहीतरी आहे व्यवस्था ते करायची आहे। मग आम्ही फार कोशिश केली बालवाडीसाठी, लोकांचे लहान लहान मुलं असतात तर ते एक प्रयत्न केले आम्ही। असे फार ना पाण्याची समस्या माझ्याच वाड्यात नाही तर सर्वच वाड्यात आहे, याची जाणीव सगळ्यांना आहे। दुसरी गोष्ट आहे ड्रेनेज लाईन, तर ड्रेनेज लाईन पुराणी झालेली आहे, फार जुनी झालेली आहे। साईनगर मध्ये पण फार ठिकाणी जे आहे आरसीसीची जे तर ही आहे पाण्याची पाईपलाईन ते बदलायचे आहे, कारण ते आपले युटिलिटी गेली त्यामध्ये काम थांबलेलं आहे आणि एमजीपी हा कोणाचं ऐकत नाही। एमजीपीचे जे ठेकेदार आहे ते कोणाचाही ऐकत नाही, म्हणून ते काम थांबलेले आहे। आविष्कार कॉलोनी के अंदर बौद्ध समाज के बड़े लोग रहते हैं, उनके बुद्धेलिया की समस्या थी, वो बुद्धेलिया की समस्या की आपने बहुत सही ढंग से किया, इसके बारे में आप बोलेंगे? नहीं, मैंने समाज का नहीं, नगर से बोल के पहले वारकरी जो है जनता, वारकरी बुजुर्ग रहते हैं, मतलब वयाने जास्त वयोवृद्ध असतात, त्यामुळे ते त्यांना जागा नव्हती बसण्यासाठी, तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना महानगरपालिकेकडून ठराव पास करून त्यांना 2000 स्क्वेअर फीट जागा दिली। आज तिथं भुमरे साहेब च्या निधीमधून स्लॅब टाकत आहे। दुसरं बुधवार आहे सुखिरी कॉलनी मधला, तिथं गेट नव्हतं, त्यांनी गेटची मागणी केली। मग इथं आविष्कार कॉलनी मध्ये पण होता, परंतु एक झाड होता, तिथं मी गोटा करून दिलं, पत्रे टाकले आणि चांगलं त्याला बसण्याची व्यवस्था करून दिली। आता निवडून आल्यानंतर चांगलं बुधवार ते बनवण्याचा प्रयत्न आहे आणि वारकरी भवन पण मला असं वाटतं का शहरामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये कुठेही वारकरी भवन बनलेलं नाही, त्यामुळे मी चांगलं वारकरी 1, 2, 3 मजली वारकरी भवन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यांना माहिती आहे वारकऱ्यांना, आणि यामुळे आता मी फॉर्म भरलेला आहे, पाहता काय ते करून। तुम्ही कोणत्या प्रभागातून फॉर्म भरलेला आहे? ओबीसी कॅटेगरी येतं अ मध्ये 11 वार्ड 11 हो। कोणत्या पक्षाकडून? पक्षाचा आमचा पक्ष त्या ठिकाणी जे पक्षात होतो आम्ही त्या ठिकाणी ते लढवतच नाही वार्ड 11 मध्ये, त्यामुळे मला अपक्ष भरावा लागला। पार्टीचा काही बंडखोरी नाहीये, पार्टी बद्दल काही नाही, ते पार्टीची काही विचारधारा असेल त्याने भरलंच नाही, तो त्यांनी कोणाला दिलं पण नाही, म्हणून हे जे तर आम्ही अब्दुल रहीम नाइकवाड़ी और वो मुझे बोलते अज्जू भाई नाइकवाड़ी। हाँ नाही आता पण आहे सध्या मी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.